बातमी आहे वसईमधनं. समुद्रकिनारे आणि नद्यांमधली अस्वच्छता ही आपल्याकडची मोठी समस्या आहे. सरकार दरबारी काही हालचाली झाल्याशिवाय वैयक्तिक पातळीवर याबाबत मात्र उदासीनताच अधिक दिसते. मात्र वसईतल्या किनाऱ्यावर एका फॉरेनर महिलेने समुद्रकिनारा स्वच्छतेचा विडा उचललाय. ओके, मूळ युरोपच्या हंगेरियातील ही आहे सुजाना फरेरो. आपल्या परिवारासकट समुद्र किनारा स्वच्छतेचा तिने विडा उचललाय. हा आहे वसईतल्या रानगावचा समुद्र किनारा. चपला, दारूच्या रिकाम्या बाटल्या, कागदांचे तुकडे अशा गोष्टींचं साम्राज्य या किनाऱ्यावर आहे. मागच्या 4 वर्षापासून वसईत राहणाऱ्या सुजाना हे पाहून अस्वस्थ झाली आणि शेवटी तिनंच पुढाकार घेऊन स्वतः स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. And I am originally from Hungary and I'm married and living here in Vasai for the last 4 years. So we do it every week, once a week, and hope to inspire more people to do the same also. And then in the future we will have. My country doesn't actually have beaches, but we have a lot of lakes, rivers, and generally it's a lot cleaner than here. It's a problem in India. दर आठवड्यातून एकदा सुजाना पती आणि मुलासोबत इथे येते आणि अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू वेचून सोबत घेऊन जाते. जब ये आई बीच पे यहाँ पे तो सब दारू का बॉटल्स, चप्पल्स, प्लास्टिक्स, सिरिंजेस, मेडिसिन बॉटल्स. तो इसने क्या सोचा कि हर संडे को अगर वो 1 या 2 बैग उठा सकती है तो वो उठा के बीच को ट्राई करे साफ करने के लिए. तो अभी 4 हफ्ता हो गया. वो हर टाइम अराउंड 2 बैग्स उठा लेती. कभी चप्पल्स, कभी बियर बॉटल्स, कभी विस्की बॉटल्स और कभी प्लास्टिक्स. परकीय देशातील स्त्री आपल्या देशातला समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी झटतीये हे बघून स्थानिकही आता या कामासाठी पुढे सरसावतायत. ते आपण स्वतःहून केलं पाहिजे. एखादी बाई बाहेरून येऊन ती करते आणि आपण स्वतः करत नाही त्याचा आपल्याला लाज वाटते. तिला म्हणजे हा कचरा जो आहे तो बाहेर समुद्र किनाऱ्यावरून सुद्धा येतो. बाहेरचा किनारपट्टी लागतो आणि तो सुद्धा आम्हाला खूप त्रास होतो. पण आपण ते लोक साफ करायचा प्रयत्न करत नाही. तो सुद्धा आपण गावकऱ्यांनी थोडं बघून, बाहेरचे पाहुणे येतात, फिरायला येतात, त्यांना जरा वाईट वाटतं आणि घाण वाटते आणि ते साफ करायचा प्रयत्न आपल्या गावकऱ्यांनी केला पाहिजे. ही आमची ग्रामपंचायत असल्यामुळे थोडंसं काही गावातील लोक शेतकरी शेतीमध्ये बिझी असल्यामुळे ते लक्ष देत नाही. स्वच्छता मोहिमेच्या योजनांवर लाखोंनी खर्च होतो. मात्र पैशांशिवाय अशा गोष्टी करण्यासाठी निस्वार्थ मनाने पुढे येणारे हात लागतात. याच हातांना अजून बळ मिळावं ही अपेक्षा. प्रभाकर कुडाळकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, वसई.